रेडिओतून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला आणून दे एक भोगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं गेलं ते कर्तृत्व आहे काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी मराठवाड्यात तो ओबीसी व्यासपीठाचे बाजूचे बरोबर बंद करण्यात बाहेर राहतो तुम्ही पुढे होत काय बरोबर करता नाही एखादे बरोबर बंद करायचं व्हा का देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी ते विदर्भात एससी ते खानदेशात एसटी ते एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती तिकडची काही एससी ची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ दर आमचा मराठ्याचं तसाच हे कर्तृत्व केलं तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी टी ओपन जर आमचा अंतर्गत विवाह आहे बोलणं कळा ना आम्ही मराठीचे म्हणून मिळाला ना इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नाव ओपन पोर ओपन आणि ती ओबीसी आई निवडणुकीला मराठी बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाचे ऐका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका जाता बहुधा जाता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाटणारे आमदार येते गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार येतात फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमचे आणखी विसरलं उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या आडोंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुटीला तुम्हाला वाजतच होत नाही तुमचे बोट पुढेच बघा पखवाज पखाच्या खालच्या बाजूला आहे पखाच खालून नसतो वाजत वरून वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पखात वाजल्याने तुमच्या गळ्यात टाळा दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही मात्र तुम्ही ते टकळा वाजा सुरू केले हे कर्तृत्व नाही हे कर्तृत्व तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगावं किती मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्लं नसतं तर आम्ही तुम्हाला बोलत नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलीस आहेत माया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर त्यांच्या माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या
तेव्हाच हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलेला जेलात जाऊ दे. तर ते म्हणते माया पोलिसाला हाणलं. पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे शा दिलाय तुम्ही आडमोठं चालले तर आपण आडमोठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं नाही बरोबर. तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली. जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगल्या जर नाही बुजीला बोलाले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं. पण तुम्ही मारामुरीच्या भानगडीत पडू नका. मारी धोपटीन दादागिरी करीन पोराला ते झाला एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यात. आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या. आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली त्यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाही आहे. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोल्हे कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या. मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकीतो. मग कोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझं बी यादी काही अडचण नाही. हे बघा मला लाखो लोक आले इकडं शांत बसा. लाखो लोक इकडे आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह हो म्हणून मी बोलतो. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही मला काय मी तज्ञ नाही त्यातला. हा ना मग सांगतो तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला करून नाही पडली. लोकसभेला तर एकानाच निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न नाहीच पण आता तुम्ही विचारल्या तरी म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी असते विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ असं माझं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो मी काय त्यातला तज्ञ नाही. करू शकते जे काय सुविचारल्यातलं नमुनेबाजी जे करू शकते पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा द्वेष आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधव निरोप पाठवला जाहीर मीडियात. योग्य वेळे योग्य संधी. गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मन जिंकणे. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसर. एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसर. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे. आता अशी संधी आली योग्य निर्णय घ्या. आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहते. पण ते कळतच नाहीये. द्वेषच भरला बस बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडं पडलं. उद्या बोल ते लय अवघड आहे. अरे मग तेच सांगितलं मी.
हॅलो, पुन्हा एकदा ऐका पोराव आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, सारखे निरोपा पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या आणि तिकडे आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल. या विभागात विरार